नमस्कार, मी पाकीजा आमिर शेख 13 मधून उमेदवारी लढवते. नमस्कार, मी आमिर शेख, सामाजिक कार्यकर्ता. गेली 25 वर्षे फलटण शहरामध्ये मी माझ्या सामाजिक आणि राजकीय कार्यामध्ये सक्रिय असतो. गोरगरीब वंचित या लोकांसाठी काम करत असतो. माजी खासदार इंदुराव नाईक निंबाळकर यांच्या प्रेरणेने मी फलटण शहरामध्ये गेली 20 वर्षे त्यांच्याबरोबर काम करत होतो आणि काम करत राहिलो बी आहे. पण अलीकडच्या काळामध्ये ज्या घडामोडी झाल्या, जे आमचे नेते खासदार रणजित नाईक निंबाळकर यांनी काँग्रेसकडून भाजपमध्ये गेले. मी काँग्रेसमध्ये ते गेले तरी काँग्रेसमध्येच राहिलो त्या काँग्रेसच्या विचाराने. पण मध्यंतराच्या काळामध्ये माढा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लागली आणि त्यावेळेस रणजितदादांना निवडणुकीमध्ये मदत करावी या हेतूने त्यांनी मला काय बोलवलं नव्हतं, काय नव्हतं. मी एक नेत्यांचा मुलाला मदत करायच्या हेतून बिनशर्त त्यांना पाठिंबा देऊन काँग्रेसचा राजीनामा दिला आणि त्यांच्या प्रचारात सक्रिय झालो. त्याचा परिणाम मी 13, 10 आणि 11 ह्याच्यामध्ये लीड दिलं. ज्या ठिकाणी नंदू बैठ्यांचा पुतण्या आता जिथे जो काम करतोय तो प्रभाग 10/8 होता. तिथं दरबारीला नेत्यांना मायनस असायचं ते प्लस करून दिलं. तिथं राहुल निंबाळकर, बबलू बेडके हे राजे गटाचं म्हणजे राष्ट्रवादीचं काम करत होते. तिथं मी 390 प्लस करून दिलं. त्याचबरोबर शेजारच्या 11चे 2 बूथ होते ते सुद्धा मी 200 मतांना बूथ करून दिले. असं माझं कार्य आहे. याचबरोबर आजच्या ह्या घडामोडीमध्ये परवा तुम्ही मला तुम्ही रामराजाकडे का गेला? मी रामराजाकडे गेलेलो नाही. मला रामराजांना चर्चेला निमंत्रण दिलं होतं. माझा फॉर्म भरायचा चालला होता. फॉर्म भरत असताना रामराजांना मला प्रभाग 10 मधून मी माझ्या भावाला म्हणजे रघुनाथ राजांना उभा करतोय, त्याच्याबरोबर तुझ्या मंडळीला उभे कर. मी स्पष्ट सांगितलं की मी बबलू मुमीनला शब्द दिलाय आणि बबलू मुमीनला दादा मला उभे रामच तरी मी तो माझ्या बरोबर पहिल्यापासून राहिल्यामुळे मी त्याला ती उमेदवारी देण्यास भाग पाडली. राहिल्यानंतर त्यानं त्याचं तिथं काम करावं अशी माझी इच्छा होती. पण बबलू मुमीन तेवढ्या काय थांबला नाही. त्यानं काय केलं की मी काय करतोय किंवा मी 10 मध्ये येतोय का काय येतोय माझ्या त्याला शंका आल्यामुळे तो माझ्या मागं वाच ठेवून 2 दिवस फिरत होता. माझ्या मनात त्याच्याबद्दल आज मी राग नाही, कधी राहणार नाही. तो माझ्या लहान भावासारखा आहे. पण असं कृत्य करणं हे राजकारणासाठी घातक आहे. यामुळे त्या दिवशी जी रात्री घडलं त्यानंतर मी माझा फॉर्म भरायला आलो. फॉर्म भरून झाल्यानंतर मी नेट कॅफेला बसले असताना ही 4-5 जण तिथं आली आणि मला रणजित दादाचा फोन जोडून दिला. रणजित दादांना मला सांगितलं आताच्या आता निसर्ग हॉटेलला या. निसर्ग हॉटेलला गेल्यानंतर रणजित दादांना सांगितलं की तुम्ही भांडण करून तिकीट शमशेर दादाला मिळवून दिलंय, त्यामुळे दिलीपसिंह भोसले माझ्यावर नाराज आहेत. असं करायला नाही पाहिजे. म्हटलं दादा मी तुमचा गट सोडला नाही, सोडणारही नाही, तर तुम्ही असं कसं शंका घेताय कोणाचं ऐकून? दादा म्हणले मला काय सांगू नको. त्याच दरम्यान आमचे मित्र अनुप शाहींनं आम्ही चर्चा करत असताना आम्ही 4-5 जण माझ्या गळ्यात म्हणजे गमजा टाक. कुठला? भाजपचा. किती वेळा माझ्या गळ्यात गमजा टाकता? त्या गमजानं मला काय दिलं? गेली 5 वर्ष तुम्ही भाजपचे खासदार आहात, त्यानंतर तुम्ही आता 1 वर्ष आमदार आहात ना. माझ्या एकही काम माझं तुम्ही ऐकलं नाही, एकही काम केलं नाही, तरी मी तुमच्यावर प्रामाणिक होतो. जाऊन द्या म्हणलं. त्या दिवशी मी संध्याकाळी तो विषय सोडून दिला. सकाळी उठल्यानंतर माझ्या मुलांना आणि माझ्या भावाला सांगितलं आपण प्रभाग 11 मध्ये निवडणूक लढायची. आपण 610 मतं घेऊन 11 मध्ये आलेलो आहोत. आणि एवढे करून असताना लोकांचे आपण आधार कार्ड, रेशन कार्ड घरी जाऊन सह्या आणून ते नावं आलेली आहेत. अशी बोगस नावं आलेली नाहीत. ही लोक आपल्याला सकाळ ह्या बातमीमुळे घरी यायला लागल्यात. नंतर आम्ही 9 वाजता परत नेट कॅफे बसलो. 1:45 ला माझा फॉर्म तयार झाला आणि आम्ही फॉर्म भरायला त्या ठिकाणी गेलो. त्याच्या दरम्यान निसर्ग हॉटेलला अशी चर्चा झाली की खासदार साहेबांना मला सांगितलं होतं तू भाजपमध्ये फॉर्म भर, मी तुला 2 नंबरला हे करतो. त्याच्यात बी नाव नाही तुझं. दिलीपसिंह भोसल्यांना नाव कापलेलं आहे कारण तो दिलीपसिंह भोसल्यांना नगराध्यक्ष पदाच्या याला विरोध केला. म्हणलं तो माझा अधिकार आहे कारण शमशेर दादा माझ्यावर जुने काम केलेले सहकारी आहेत, नेत्यांचा मुलगा आहे, माझी त्यात काही चूक नाही. तरी मी ते समजून घेतलं. त्याच्या दरम्यान नंतर मला अनेक लोकांकडून पैशाच्या आणि कॉपच्या ऑफर यायला लागल्या. मी ह्या काही दोन्ही फॉर्म
विड्रॉल आणले होते. मला बदनाम करण्यासाठी माझं राजकीय अस्तित्व संपवण्याचा डाव ह्या लोकांनी केला. म्हणून मी या रागाच्या पोटी माझ्या मंडळीला काल मी बाहेरगावी घेऊन गेलो आणि माझा फॉर्म टिकवला. यानंतर आता माझी भूमिका स्पष्ट आहे. मी ही निवडणूक लढणार आहे. माझी दोन्ही गटाच्या नेते मंडळींना विनंती आहे की तुम्ही माझ्याशी कोणतीही चर्चा करू नये किंवा कोणतीही आमिषी जाऊ नये. माझं कुटुंब गरीब आहे. माझा भाऊ रिक्षा चालवतो, एक भाऊ संस्थेत आहे, एक मुलगा कमिसला कामाला जातो. मी स्वतः प्रॉपर्टीची देवाणघेवाण करतो. याच्यामध्ये माझं कुटुंब सुखी आहे. मला काही पैशाची गरज नाही. मी माझ्या ह्या सगळ्या समाजकार्यातनं कुणी आला की गोरगरीब आला काय आला त्याला दवाखान्यामध्ये बिल कमी करणं आहे ते काम मी तालुक्यातल्या कुठल्याही माणसाचं करतो. ही तुम्ही परिचित सगळ्या पत्रकारांना माहिती आहे, गावाला माहिती आहे माझ्या कामाची पद्धत. रस्त्याला काही समस्या झाली, कुठं धूळ रस्त्याला रिंग रोडला इतकी धूळ झाली तर मी स्वतःचा टँकर भाड्यानं आणून पाणी मारून ती धूळ नगरपालिकेचं लक्ष वेधण्यासाठी ही केलं. तेव्हा झाडलोट व्हायला लागली, रोजच्या रोज पाणी मारायला लागली. परवा बी 1-2 महिन्यापूर्वी खडी पडली होती, ती स्वतः हाताने इचली. त्यावेळेस प्रशासन आलं आणि ते झाडून घेतलं. कालच एक उदाहरण, जिथं आताचे उमेदवार उभे राहिले आहेत भाजपचे संदीप चोरमले, त्यांची बिल्डिंग चालली 5 माळ्याची. त्याला किती मटेरियल लागतं. रोज एखादी मुलगी गाडीवर घसरून पडती, 4 चाकी गाडी जाते, त्याचा चेंबर फुटतोय तरी त्या बाबाचं लक्ष नाही. म्हणजे मी त्याला नावं ठेवत नाही. जर तुला जनतेची सेवा करायची तर तू ते तुझ्या एखाद्या कामातलं जे मटेरियल शिल्लक असतं रॉ मटेरियल मधलं तेवढाच जर रॅम टाकला असता तर लोक निघून वर गेले असतील. पण हे त्यांना करायचं नाही. त्यांना फक्त एकच आहे, दिलीप भोसलेंकडे भरपूर पैसा आहे, त्याकडे भरपूर पैसा आहे, आपण लोकांना पैसे देऊन ही निवडणूक जिंकू शकतो. पण माझं जनतेला आव्हान आहे, तुम्ही पैसे घ्याल पण 5 वर्ष जे तुम्ही भोगले ते परत 5 वर्ष भोगाल. तुम्ही मला 5 वर्ष संधी द्या. तुम्हाला डास जरी चावला तरी आमिर भाई त्याला जबाबदार राहील. इतकी मी तुमची सेवा करीन. एवढंच बोलतो आणि थांबतो. त्यांच्यावर आज अपक्ष लढण्याची वेळ कोणामुळे आली? अपक्ष लढण्याची वेळ आली हा माझ्या स्वतःमुळे आली. याला कारण सांगतो की मी माझ्यावर जे काही सहकारी जुने होते, रणजित दादा किंवा नेत्यांवर काम करणारे, त्यांना सुद्धा ह्या प्रक्रियेत न्याय मिळवून द्यावा. त्यासाठी मी माझे सहकारी बबलू मोमीन असतील, महबूबा मिटकरी यांना मी 9 आणि 10 मधून उमेदवारी बसवण्यासाठी पहिले प्रयत्न केले. त्यानंतर यांना 4 जणांना तिकीट देण्याचं कबूल केलं मुस्लिम समाजाला. कोणी एक महबूबाई, एक बबलूबाई आणि फिरोज आताचा होता जाकीर किंवा मी. यातलं कामातलं बघून तिकीट द्यायचं. तर जाकीर बाईची कागदपत्र अपुरे असल्यामुळं मी 11 मधनं माझी तयारी चालू केली. मी माझा जसा हे भाग आला म्हणजे 11 माझा 3007 मताचा आहे. त्याच्यामध्ये 600 मतं तर मी ऑलरेडी इथं खाल्ल्या घेऊन गेलोय. परत गांधी पुतळ्याच्या तिथला परिसर, ते गांधी पुतळ्याच्या नारळबाग इथले हे सगळी लोक माझ्या परिचित आहेत. मी जवळजवळ 3 निवडणुका ह्या भागातनं लढलेलो आहे आणि सतत कामात असल्यामुळं मला अंदाज आला की मला लोक मतदान देतील. पण ह्या सगळ्या गोंधळामुळं माझं दिलीप भोसलेंना जशी उमेदवारी मी विरोध केला, त्याचा राग मनात धरून माझी उमेदवारी कापली गेली. हे माझा प्रथम दर्शनी दिसते. आता आपण दोघे पती पत्नी उभा आहात, तर नगराध्यक्ष पदासाठी जर तुम्हाला विचारलं तुमच्या संबंधित लोकांनी की कुणाला मतदान करू तर तुम्ही कुणाला सांगणार? मी नगराध्यक्ष पदाला जर बनलं तर आज माझ्या मनात तो काही विचार नाही. कारण माझ्या दोन्ही गटातून अन्याय झालेला आहे. काय म्हणजे प्रामाणिकपणे पहिला रेफरन्स हा शमशेर दादांनाच होता. पण शमशेर दादांना सुद्धा ज्यावेळेस ह्या घडामोडी चालल्यात, आपला मावळा कुठं आहे किंवा कुठं मागं राहिलाय, जरी एखादा शरणागती झाला किंवा मारला गेला तर त्याला उचलून याची जबाबदारी सेनापतीची असते. मला तसंच मागं सोडून गेले आणि त्यांच्या त्या नगराध्यक्ष पदाच्या ह्याच्यात ते वाहून गेले. पण माझा विचार त्यांनी केलाय. त्यामुळं आता मी माझा विचार मी माझ्या मतदारांना इच्छून, माझ्या मनाला इच्छून कुणाला करायचं का हाय असं ठेवायचं हे आम्ही माझ्या पद्धतीने ठरवलं. आपलं विजन काय असेल फलटण शहर? फलटण शहराचं विजन प्रभाग 11 आणि 13 मध्ये मला लाईट, गटर, आरोग्याच्या सुविधा, हे जे डेंग्यूची साथ येते, ही डेंग्यूची जी साथ येते त्या फवारण्या वेळच्या वेळ करणे, लोकांची संकलित कर भरमसाठ लादला जातोय, त्याच्यावरती निर्बंध आणणे, हे पाठीमागच्या बॉडीनं खासगी कंपनीला देऊन जे सर्वे केलाय त्याच्यावरती कोर्टात जाऊन फेर सर्वे करण्याची मागणी माझी पहिली राहील.
जेणेकरून की लोकांना हा जो संकलित करायचा भुर्दंड बसत आहे. दुसरी गोष्ट, रिंग रोडला इतके मॉल झालेले आहेत, त्याला पार्किंग नाही, हे पार्किंगची सुविधा करून देणे. दुसरी गोष्ट, या ठिकाणी 3 ओपन पेस आहेत. एक किरण नाळ्याच्या इथं, या ठिकाणी माझी पहिली मागणी तिथं पार्किंग करावी. दुसरी, मी 2 ओपन पेस माझ्या खर्चाने सोडून घेतलेले, तिथं गार्डन केलेलं आहे, सभामंडप रामराजांना बसून दिलेलं आहे, कंपाऊंड रणजित दादांना बसून दिले, त्याच्या मागे 9 गुंठ एक जागा मिळेल. तिथं माझं स्वप्न आहे एक अभ्यासिका, आणि त्या अभ्यासिकेला माझं नाव खासदार हिंदूराव नाईक निंबाळकर देण्याचं स्वप्न आहे. ते मी कुठेही असलो नसतो तर ते नाव लावण्यासाठी मी आग्रही राहणार आहे.